ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे आपल्या या नव्या सखोल चर्चेत. आज आपण एका अतिशय रंजक आणि थोडा धक्कादायक स्रोतावर बोलणार आहोत. हो, हा स्रोत श्री माताजी यांच्या साहित्यातला आहे, ज्यामध्ये आध्यात्मिक जीवन आणि आपला प्रामाणिकपणा यातील एक अनपेक्षित संबंध उलगडून दाखवलाय. अगदी बरोबर. कारण सहसा आपला समज असा असतो की आध्यात्मिक मार्गावर सगळं शांत आणि सुखकर असेल. शांतता मिळेल असं वाटतं. हो, पण इथे काहीतरी वेगळंच सांगितलंय. ठीक आहे, आपण हे समजून घेऊया. नक्कीच, कारण इथला जो सुरुवातीचा विरोधाभास आहे तो खूप विचार करायला लावणार आहे. श्री माताजी स्पष्ट करतात की जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणे आध्यात्मिक जीवनाकडे वळते तेव्हा सुखाऐवजी अनेक असुखद गोष्टींचा भडीमार सुरू होतो. म्हणजे जसं मित्रांशी भांडण होणं किंवा तसं काही? हो, मित्रांशी मतभेद होतात, कधी कुटुंबाने घराबाहेर काढलेलं असतं, किंवा आपण आत्तापर्यंत मिळवलेल्या सर्व गोष्टी अचानक गमावण्याची वेळ येते. बापरे, म्हणजे हे ऐकायलाच थोडं भीतीदायक वाटतं. खरंच आहे. पण या स्रोतामध्ये हाच मुद्दा एक अतिशय विशिष्ट आणि रंजक कथेतून सांगितला आहे. एक युरोपियन सद्गृहस्थ ज्ञानप्राप्ती आणि योग साधनेसाठी भारतात आले होते. त्यांच्याकडे खिशातील घड्याळाच्या साखळीला अडकवलेली एक सोन्याची पेन्सिल होती. आणि ती पेन्सिल त्यांच्या आजीने दिलेली होती. हो, तर ती त्यांच्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान वस्तू होती, कारण ती एकमेव आठवण होती त्यांच्याकडे. पण पुढे या कथेत एक अतिशय नाट्यमय प्रसंग घडतो. हे गृहस्थ जहाजाने पॉंडिचेरी किंवा कोलंबोच्या बंदरावर पोहोचतात. त्याकाळी थेट किनाऱ्यावर येता येत नसे ना? बरोबर. त्यांना मोठ्या जहाजावरून आधी छोट्या बोटीत उतरावे लागायचे. तर त्या छोट्या बोटीत उडी मारताना या गृहस्थाचा तोल गेला. अरे रे. हो, त्याने कसाबसा स्वतःला सावरलं आणि ते बोटीत पडले. पण त्या गडबडीत ती मौल्यवान सोन्याची पेन्सिल साखळीतून निसटली आणि कायमची समुद्राच्या तळाशी गेली. बापरे, इथेच हा विषय खरोखरच खूप रंजक बनतो. कारण सर्वसामान्य माणूस तिथे रडत बसला असता किंवा संतापला असता. नक्कीच, जीवापाड जपलेली वस्तू होती ती. पण या गृहस्थाने तसं काहीच केलं नाही. तो स्वतःला म्हणाला, ठीक आहे, हा तर भारताचा प्रभाव दिसतो आहे, मी माझ्या आसक्तीपासून मुक्त झालो आहे. ही प्रतिक्रिया खरोखरच थक्क करणारी आहे. हो, तर या सगळ्याचा अर्थ काय आहे? इथल्या सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे श्री माताजींचा मुख्य निष्कर्ष. त्या म्हणतात की अडचणी आणि संकटांचे पर्वत हे प्रामुख्याने खऱ्या आणि प्रामाणिक लोकांसाठीच असतात. म्हणजे तो त्यांच्या प्रामाणिकपणाचा पुरावा असतो. अगदी बरोबर. हे त्यांच्या प्रामाणिकपणाचे प्रमाण आहे. जे लोक प्रामाणिक नसतात ना, त्यांना विलोभनीय रंगांच्या गोष्टी केवळ भुरळ पाडतात. त्यांना वाटतं सगळं सोपं आहे. हो, पण शेवटी त्यांना आपली चूक समजते आणि ते भरकटलेले असतात. जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिले तर या अडचणी योग्य मार्गावर असण्याची खूण आहेत. म्हणजे निसर्ग आपली परीक्षा घेत असतो, जेणेकरून आपण आपल्या जुन्या आसक्तीतून मुक्त होऊ. हो, त्या गृहस्थाची सोन्याची पेन्सिल समुद्रात बुडणं ही त्याच्या प्रगतीची एक अत्यंत महत्वाची पायरी होती. जुनं ओझं टाकून दिल्याशिवाय नवीन प्रवास सुरू करता येत नाही. हे ऐकल्यावर संकटांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. नक्कीच. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.